आज 1 मार्च, नव्या महिन्याला सुरुवात झालेली आहे. योगायोग आपला चांगला असतो की पहिला अध्याय संपणार आणि नवा सुरू होणार. तिकडे दासबोधाचे कार्यक्रम खूप चांगले चाललेले आहेत. दासनवमीच्या उपक्रमाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदा महोपशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज 17व्या अध्यायाचा शेवट आपण समापन करणार आहोत आणि आता 18व्याला सुरुवात करायची आहे. एक 5-6 रामनामावली फक्त म्हणूया. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. मत्स्य रूप जय जय राम, कूर्म रूप जय जय राम. वराह रूप जय जय राम, नरहरि रूप जय जय राम. वामन रूप जय जय राम, भार्गव रूप जय जय राम. रघुपति रूप जय जय राम, रामकृष्ण रूप जय जय राम. बोध्य रूप जय जय राम, कलंकी रूप जय जय राम. रघुपति राघव जय जय राम, रघुपति राघव जय जय राम. रघुपति राघव जय जय राम, रघुपति राघव जय जय राम. काल 433वी ओबी झाली होती. ओबीच्या खालचं नंतर हा आपल्याला अध्यायाच्या समाप्तीचा थोडासा भाग आपण पाहत होतो. पहाटेपासून हे विवरण चालू होत होतं. 1 दिवसात एवढं ते सांगत होते. मला आश्चर्य वाटते. 433 ओव्या समजून घ्यायला आपल्याला महिन्यापेक्षा जास्त काळ जातो आणि ज्ञानदेवांनी पहाटेपासून तो अध्याय पूर्ण सांगितलेला असतो सूर्यास्तापर्यंत. आणि सगळं आकाश हे सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेलं होतं. आणि अशा वेळेला ते सांगतात की हे म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानदेवा, आज जो आनंद आम्ही सगळ्यांनी अर्जुन होऊन प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. बघा, आपण ही सगळी ज्ञानदेवी ऐकत असताना सुद्धा आपण सुद्धा अर्जुनच झालेले असतो. आणि ते म्हणतात ज्ञानोबाला की तू भगवंताहून वेगळा नाहीच आहेस. याची प्रचिती आज पुन्हा आलेली आहे. भगवंतानी त्या कुरुक्षेत्रावर जेवढ्या प्रेमाने किंवा जेवढ्या अगदी आपलेपणाने त्या अर्जुनाला सगळी गीता समजावून दिली, तशीच भगवद्गीता ज्ञानदेवीच्या रूपानं ज्ञानदेवांनी आपल्याला समजावून दिलेली आहे. कारण त्यातले सगळे त्यांचे दृष्टांत, त्यांची उदाहरणं, याच्यामुळे ती अगदी आपल्या जवळची वाटते. मग आता हा 17वा अध्याय संपलेला आहे आणि तेव्हा ते म्हणतात की आता उद्यापासून, म्हणजे आता आपण आजपासूनच करणार असलो की कलशाध्यायाला सुरुवात होईल. माझे तुला अंतःकरणपूर्वक आशीर्वाद आहेत. सद्गुरूंचे हे प्रसाद भारले बोलणं ऐकून ज्ञानदेव अगदी संकोचून गेले होते आणि म्हणू लागले, सद्गुरू राया, ही सारी आपली मजवर कृपा आहे. भगवंतांनी कृपा केलेली आहे म्हणून हे सगळं ज्ञानदेव बोलायला लागलेले आहे. आणि म्हणून तर हा वाणी यज्ञ सिद्ध होतो आहे. बोलविता धनी तुम्हीच तर आहात.
सत्यच सांगायचं झालं तर शंभू महादेवानं गीतेवर अत्यंत प्रेम केलं. जो शंभू महादेव गीतेच्या अखंड चिंतनात दंग असतो ना, तोच तर आज आपल्या रूपात आशीर्वाद देतो आहे. आपलं चिंतनच जणू माझ्या मुखातून सहजपणे प्रगट झाले याची मला जाणीव आहे. ज्ञानदेव कधीही स्वतःला मोठेपणा घेत नाहीत. आपल्याकडे बघा, अगदी छोटीशी गोष्ट केलेली असली ना तरी हे मी केलं, हे मी आणलं, हे माझ्या हातून सगळं झालं आहे असं सांगायचे. पण एवढं झालं, एवढं मोठं वाङ्मय मूर्तीही किंवा हे एवढं वाङ्मय निर्माण होते, पण ते स्वतःकडं काहीही मोठेपणा घेत नाही. त्यामुळं निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला पुन्हा जवळ घेतलं. त्याच्या मुखावरून अगदी प्रेमानं हात कुरवाळलेला आहे आणि म्हणतात, अरे माझ्या बाळा, या गीता निरूपणासाठी तू पुन्हा अवतार घेतलेला आहेस. हे कार्य आता अखेरच्या टप्प्यावर यशोमाला घेऊन उभे आहे. आता शेवटच आलेलं आहे ना. आता रात्र बहु झाली, श्रोतेसुद्धा खोळंबले आहेत. आपण निघूया. निवृत्तीनाथ जागेवरून उठले. सर्वांना त्यांनी नमस्कार केलेला आहे आणि सगळेजण देवळाबाहेर पडले. ज्ञानदेवादी भावंड त्यांच्या मागून निघाली. सर्वजण आपल्या झोपडीपाशी आले. निवृत्तीनाथांनी मुक्तेला म्हटलं, मुक्ते, उद्या ज्ञानोबा 18व्या अध्यायावर भाष्य करणार आहे. तो रात्रभर अखंड चिंतनातच राहील. आपण सगळे त्याच्या भोवती राहूया. तू काहीही रांधत बसू नकोस. ज्ञानोबाच्या सहवासात तू अधिक वेळ राहा. मुक्ताईनं ज्ञानोबाचा हात हातात घेतला आणि सगळेजण झोपडीत आले. गाईचं ताजं दूध सर्वांनी घेतलं आणि ती भावंड गोलाकार बसली. निवृत्तीनाथ ध्यानस्थ बसले होते. ज्ञानदेव आसन मांडी घालून त्यांच्यासमोर बसले. सोपान आणि मुक्ताबाई ज्ञानोबाला बिलगून बसली आणि चंद्राचे किरण त्या संपूर्ण झोपडीवर पसरलेले होते. रात्रभर चिंतन सोपी गोष्ट नाही आहे. अहो, हा मोक्ष संन्यास योग सांगायचा आहे. एवढा मोठा, आधी मुळातच गीतेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा योग सांगायचा म्हणल्यानंतर, म्हणजे जरी ते भगवंत रूपात असले तरीसुद्धा इथे समाजाचा विचार करून त्यांना कसं पटवून द्यायचं याचं चिंतन त्यांना करावं लागत होतं. आणि त्यामुळं ते त्या चिंतनात आता रात्रभर मग्न आहेत. मग अशी म्हटलं तसं रात्रभर त्यांचं चिंतन सुरू आहे. तर आपण 17व्याचा थोडासा आढावा घेऊया. म्हणजे आपल्याला आपण काय काय शिकलो, काय काय अभ्यासलं ते थोडंसं लक्षात येईल. मग 18व्याला सुरुवात करू. तर या अध्यायात म्हणजे आपण श्रद्धात्रय विभाग हा जो अध्याय घेतला, समजून घेतला, त्याच्यामध्ये पहिल्या 6 श्लोकामध्ये श्रद्धेचा विचार सांगितलेला होता आणि शास्त्रविरुद्ध घोर तप करणाऱ्यांचा विषय मांडलेला होता. अर्जुनानं पहिला प्रश्न विचारला होता की ये शास्त्रविधीम उत्सृज्य वर्तते कामकारतः, म्हणजे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेनं देवादिकांचं पूजन करतात, त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारची असते. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याची स्वाभाविक श्रद्धा ही 3 प्रकारची, सात्विक, राजस आणि तामस. आणि मनुष्य प्राणी हा श्रद्धामयोयम पुरुषा, हा श्रद्धामयच असतो. ज्याची जशी श्रद्धा असते तसाच तो असतो. सात्विक लोक देवांची यजन्ते सात्विका देवा, आपण सगळे श्लोक आता अभ्यासलेले की सात्विक लोक देवांची उपासना करतात, राजस लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि तामस लोक भूतगणांशैव, प्रेतांची भूतगणांची सेवा करत असतात, उपासना करत असतात. जी सात्विक श्रद्धा आहे तिचं मनामध्ये जतन करावं आणि राजस आणि तामस श्रद्धेचा त्याग करावा. पुन्हा एकदा आपण आढावा घेतला की आपल्या डोक्यात येईल की आपण 17व्या अध्यायात काय शिकलोय. जी सात्विक श्रद्धा आहे तिचं मनामध्ये जतन करायचे. ज्ञानसंपन्न शास्त्राचं अनुष्ठान करणाऱ्या श्रद्धावान पुरुषावर श्रद्धा ठेवून जे आचरण करतात ते अज्ञानी असते तरी तरुण जातात. कारण श्रद्धामयोयम पुरुषा, तो महत्त्वाचा आहे. शरीर रूपाने स्थित असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही दुःख देतात. ते मूढ लोक आसुरी स्वभावाचे आहेत. आता आसुरी स्वभावाच्या लोकांचा किती त्रास होतो आपण आजच्याही काळात पाहतोय. हे 1200 म्हणजे 12व्या शतकातलं आहे हे सगळं. पण आज
एवढी वर्ष झाल्यानंतरसुद्धा पुन्हा आपल्याला तेच त्याच्यापेक्षा तीव्रता त्याची अनुभवायला मिळते. आणि पुढच्या 7 ते 22मध्ये आहाराचे 3 प्रकार, यज्ञाचे 3 प्रकार, तपाचे 3 प्रकार, दानाचे असे जे भेद आहेत ते सगळे दाखवले. आणि आयुष सत्व बल आरोग्यम सुख प्रीती विवर्धना, तर असे जे आल्हाद देणारे जे सात्विक आहार आहेत ते सात्विक पुरुषांना प्रिय असतात. शरीर आणि मन व बलाची वृद्धी सात्विक आहारापासून होते. सात्विक आहारापासून सच्चित आनंदाशी नातं जोडलं जातं आणि त्यामुळं माणूस अंतर्बाह्य सुखी होतो. त्याच्या उलट राजस कट्वम लवणात्युष्ण, सगळं तीव्र असणं असा आहार घेणारे हे रजोगणी माणसं, त्यामुळं दुःख, चिंता आणि रोग, दुःख कामय प्रदाह, दुःख, शोक आणि आमय राग, रोग हे सगळं त्यात येत असतं. आणि तामसी तर काय, शिळं, कच्चं, उष्ट असं अतिशय आवडीनं खात असतात. शास्त्राप्रमाणे फळाची इच्छा न ठेवता केलेला यज्ञ असतो तो सात्विक आहे. फळाची इच्छा ठेवून केलेले राजस आहेत. आणि विधिहीनम असृष्टान्नम असे जे अन्नदानरहित आहेत, मंत्रहीन आहेत, दक्षिणारहित आहेत, ते श्रद्धारहित यज्ञ हे तामस यज्ञ. देव, ब्राह्मण, सद्गुरू, ज्ञानीजन यांचं पूजन, ब्रह्मचर्य, अहिंसा ही शारीरिक तप, तपाचे 3 भेद सांगितले होते. आणि सत्य, मधुर भाषण आणि वेदांचं अध्ययन हे वाङ्मय तप सांगितलं होतं. त्याचेही पुन्हा किती बारकावे ज्ञानदेवांनी आपल्याला वाङ्मय तपाचे खूप सुंदर सांगितले. आणि मनाची प्रसन्नता, भगवत चिंतन, अंतःकरणाची पवित्रता हे मानसिक तप सांगितलेलं होतं. आणि फळाची इच्छा न ठेवणारे सात्विक आणि इच्छा ठेवणारे राजस तप पुन्हा 3 प्रकारे सांगितलेलंच आहे. आणि दुसऱ्याचं अनिष्ट करण्यासाठी, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केलेले जे तप आहे ते तामस तप. आणि प्रत्युपकाराची भावना न ठेवता जे दान केलं जातं, स्थळ, काळ, पात्र पाहून केलेलं, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, तर ते सात्विक दान सांगितले. आणि फळाच्या उद्देशाने केलेलं राजस दान. आणि कुपात्री किंवा अपात्री केलेलं दान जे आहे ते तामस दान. आणि 23 ते 28मध्ये ओम तत्सतचा विचार इतका सुंदर सांगितलेला आहे. तिन्ही पदं ही कशी महत्त्वाची आहेत. यज्ञ, दान, तपरूपी क्रिया नेहमी ओंकाराने सुरू होतात. ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून प्रारंभ होतात. आणि तत् नावानं हे सर्व परमेश्वराचं आहे अशा भावनेने यज्ञ, तप आणि ज्ञानरूप क्रिया मोक्षाची इच्छा करणारे लोक करत असतात. सत या ब्रह्मलोकाच्या नावाची योजना ज्ञानीजन अस्तित्व आणि चांगुलपणा दाखवण्यासाठी करतात. आणि उत्तम कर्मातही सत या शब्दाचा प्रयोग केला जातो. आकाशाला जसा आकाशाचा आश्रय असतो त्याप्रमाणे ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचा आश्रय आहे. ते परब्रह्म सर्व विशेषांनी रहित आहे. आणि त्या परब्रह्माचं ओम तत्सत हे अंतरंगदर्शक नाम आहे. तर त्याचा सगळा आपण आढावा घेतलेला होता. आता 18व्या अध्यायाला प्रारंभ करतोय. चांगला दिवस आहे. दासनवमीचा उत्सव सुरूच आहे. तिकडे मोठमोठ्या लोकांची प्रवचनं ऐकायला मिळत आहेत. तुम्हीसुद्धा ऑनलाईन ऐकत असाल अशी मी अपेक्षा करते. कारण सगळं सज्जनगड संस्थान दासनवमी उत्सव म्हटलं की सगळे कार्यक्रम त्यांचे आपल्याला अगदी काकड आरतीपासूनचे ऐकायला मिळतात. तर ज्याला भगवंतांनी मोक्षसंन्यास योग म्हटलेला आहे त्याला ज्ञानदेवांनी सर्व गीतार्थ संग्रह योग म्हटलं. सर्व गीतार्थ संग्रह, सगळ्या गीतांचा अर्थाचा संग्रह करणारा असा हा योग आहे. म्हणजे नाही आता काही जण म्हणतात की आता शेवटचा अध्याय सुरू झाला मग आमचं सगळंच बुडत काही नाही. आपण फक्त 18वा अध्याय जरी अभ्यासला, आता काही जण नव्यानं उपस्थित होत आहेत आपल्यात, जॉईन होतील, तर त्यांनासुद्धा हा 18वा अध्याय जरी अभ्यासला तरी एकूण गीतेमध्ये काय आहे, काय ज्ञान सांगितलेले आणि आपल्याला आचरणात त्यातलं काय आणायचं हे सगळं समजतं. आता आपण पाहिलं की 17व्या अध्यायाच्या शेवटी सगळेजण असे त्या झोपडीमध्ये ज्ञानदेवांच्या सभोवती चंद्राच्या प्रकाशात बसलेले होते. आणि मग रात्रभर त्याचं चिंतन चाललेलं आहे रात्रीच्या वेळेला. पण शेवटी थोडा वेळ तरी झोप घेणं आवश्यक आहे ना. आता परवा कुणाचं ऐकलं, काल
की हा समर्थांचंच आणि कुणाच तरी, की कधीही झोपले तरी 1च तासाने ते उठायचे, म्हणजे फक्त 1 तास झोप. मग आता तसंच इथे ज्ञानदेवांचं सुद्धा तसंच होतं. आपल्याला सुद्धा बघा आयुर्वेदात सांगितलेलं आहे की भूक आणि झोप जेवढी वाढवू तेवढी वाढते आणि कमी करू तेवढी कमी होते. आपण 2दाच आहार घेत असू तरी तो शरीराला वास आहे. काही जण 4 वेळेला घेतात, 8, 12, 4, 8 पहाटे, म्हणजे सकाळी 8ला नाश्ता, 12ला जेवण, 4ला पुन्हा काहीतरी फळावर थोडासा नाश्ता आणि पुन्हा रात्री 8ला जेवण. काहींना तर 2-2 तासाला काहीतरी लागतं, पेय लागतं, हे लागतं. पण काही जण फक्त एक आहार म्हणजे एकदा घेऊन सुद्धा आहार करणारे आहेत. तसंच जितका आहार कमी तितकी झोप कमी, हा अनुभव तर मी पण स्वतः घेत असते. आणि म्हणून आता निवृत्तीनाथ रात्रीच्या वेळेला ज्ञानदेवांना म्हणतात की ज्ञाना, रात्र खूप झाली आता आणि सगळं विश्व गाढ झोपले. सगळीकडे नीरव शांतता पसरलेली आहे. समोरच्या अश्वत्थाच्या पारावर तू थोडा वेळ ध्यानमग्न होऊन केवळ भगवान श्रीकृष्णाचे चिंतन कर. मी नदीवर जाऊन येतो. ज्ञानदेव अश्वत्थाखाली आले. आसन मांडी घातली, ध्यानमुद्रा लावली, सद्गुरूंचं त्यांनी स्मरण केलं आणि ज्ञानदेवांच्या पवित्र मुखातून श्रीकृष्ण स्तुती पाझरू लागली. आपल्याला आता माहिती आहे की प्रत्येक कार्याच्या अगोदर भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. पराकृतनमद्बंधम परम ब्रह्म नराकृती सौंदर्यसार सर्वस्वं वंदे नंदात्मजं महः. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ज्ञानदेवांनी आपले दोन्ही हात जोडले, भगवंताला नमस्कार केला. आपले कमलनेत्र किंचित उघडले. तेव्हा त्यांना जाणवलं की सगळीकडे नीलमण्यांचा प्रकाश पाझरतोय. सुखद वारा मोगरीचा गंध घेऊन आसमंतातून वाहत आहे. अश्वत्थाची पानं सळसळत आहेत. अवकाशातून कृष्ण बासरी निनादू लागलेली. किती वेळा तरी त्यांना तो भास झालेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना त्या रूपात प्रगट होऊन दर्शन दिलेलं आहे. आकाशातून एक नीलवर्णी प्रकाशझोत अश्वत्थ तळी झेपावत आला, अर्थातच भगवंत. ज्ञानदेवांनी आकाशाकडे पाहून आपले हात जोडले, पुन्हा श्रीकृष्ण स्मरण केलं. त्या क्षणी ज्ञानदेवांना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य रथात बसून आपल्याच दिशेने येत आहेत असं जाणवलं. ज्ञानदेव उभे राहिले. तोपर्यंत भगवंत ज्ञानदेवापुढे येऊन उभे राहिले. ज्ञानदेवांनी भगवंताचे चरण घट्ट पकडले. ते आनंदाश्रूंनी धुतले. भगवंत चरणांचं चुंबन घेतलं. भगवंतांनी ज्ञानदेवांना अलगद उठवलं, हृदयाशी घट्ट धरलं. भगवंताचा तो सुखद शाश्वत स्पर्श ज्ञानदेवांनी प्रत्यक्ष अनुभवला. भगवान श्रीकृष्ण ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानदेवा, आज तू कलशाध्यायाला सुरुवात करत आहेस. मी तुझ्यासोबत सदैव आहे. तुझ्या हातून अध्यात्म क्षेत्रातला सर्वोत्तम अक्षर चमत्कार घडणार आहे. मी तुझ्यासमोर आसन मांडी घालून बसेन. मी समोर आहे हे फक्त तुम्हा भावंडांनाच जाणवेल. ज्या खांबाला टेकून हे माझे गीता तत्व तू सर्वांना सांगत आहेस, उलगडून सांगत आहेस, तो पैसाचा खांब अवकाशाच्या दिशेनं झेपावतो आहे. आज वामन जयंती आहे. मी वामनाचे रूप घेऊन बळीला पाताळाला पाठवले. तो हा दिवस. आजपासून 9 दिवसांनी म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठीला, आता आपलं हे पुढं चाललेलं आहे, षष्ठीला तुझं हे गीताभाष्य पूर्ण होईल. तो दिवस चंदन षष्ठीचा. त्या दिवशी तुझी ही भावार्थ दीपिका चंदन गंध लेवून विश्वभर पसरेल. ज्ञानदेवा, माझे तुला आशीर्वाद आहेत. ज्ञानदेवांना विलक्षण आनंद झाला.
भगवंताचा रथ पुन्हा त्या नीलवर्णी प्रकाश झोतातून अवकाशाच्या दिशेनं झेपावला, माघारी गेला. ज्ञानदेव त्या भगवंत वाटेकडे एकटक पाहत उभे राहिले. त्यांच्या मुखातून अभंग प्रगट झाला. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, नवल देखिले कृष्ण रूप बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले. कृष्ण रूपे बोधले मन माझे, बापर खुमा देवीवरी, देवीवरू सावळा सर्व घटी. चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो. ज्ञानदेवांच्या हाताला मुक्ताईनं स्पर्श केला. तेव्हा ज्ञानदेव भानावर आले. मुक्ताई ज्ञानदेवांकडे एकटक पाहत होती. म्हणाली, ज्ञानू दादा, तुझा आवाज किती गोड आहे रे. हे तुझ्या मुखातून भगवंत साक्षात्काराच्या खुणा किती सहजपणे प्रगट झाल्या. मी चटकन घरी जाऊन हा तुझा अभंग लिहून काढते. असं म्हणत मुक्ताई झोपडीकडे गेली. द्वादशीचा चंद्र आकाश मध्यावर आला होता. चांदणं सर्वत्र पसरलं होतं. ज्ञानदेव कितीतरी वेळ या कृष्ण वाटेकडे पाहतच राहिले. मध्यरात्र झाली होती. श्री निवृत्तीनाथ नदीवरून आले. येताना त्यांनी ज्ञानदेवांसाठी एक पूर्ण उमललेलं चंद्रविकासी शुभ्र कमळ आणलं होतं. ते कमळ ज्ञानदेवांच्या हातात दिलं आणि निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, भगवंताची ही भेट झाली ना. कारण निळं निळं सगळं त्यांनाही ते दिसलेलं आहे. ज्ञानदेवांना आश्चर्य वाटलं की आपल्या सद्गुरूंना कसं कळलं. ते म्हणाले, सद्गुरू राया, तुला रे कसं कळलं की भगवंताची बासरी या अश्वत्थतळी निनादली. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञानोबा, भगवंत ब्रह्मांडव्यापी आहेत. मी नदीवर त्याची बासरी ऐकली. तो नीलवर्णी प्रकाश झोत मी तिथे सुद्धा अनुभवला. भगवंताच्या त्या 7 शुभ्र घोड्यांना पाणी प्यावंसं वाटलं म्हणून भगवंताने आपला रथ प्रथम तिथे आणला होता. त्याच रथात बसून मी इथपर्यंत आलो. तू त्यावेळी भावावस्थेत यथेच्छ स्नान करीत होतास. इतक्यात मुक्ताई सोपनाला घेऊन अश्वत्थस्थळी आली. चारही भावंड गोलाकार बसली. श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना सांगू लागले, ज्ञानोबा, माझ्या बाळा, आज आपण पहाटेच मंदिरात जाऊया. 18वा अध्याय हा गीता मंदिराचा कळस आहे. या 18व्या अध्यायाच्या सहवासात जरी राहिलं तरी संपूर्ण गीताशास्त्र अनुभवल्याचं सात्विक समाधान लाभतं. सर्व श्लोकांवर विस्तृत भाष्य कर. भगवान श्री विष्णूने बळीला पाताळात पाठवण्यासाठी इवलासा वामन अवतार घेतला. तो आजचा दिवस. रूढी, परंपरा, अज्ञानाचा बळी आज मातला झाला आहे. मातला आहे. शुद्ध ज्ञान बंदिस्त झालं आहे. म्हणून मी तुला गीता भाष्य करायला सांगितले. सर्वसामान्य माणसे या अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहे. तू तुझं अवतार कार्य आता या 18व्या अध्यायात सिद्ध कर आणि तू ब्रह्मांड व्यापी आहेस हे या निमित्तानं सिद्ध कर, प्रगट कर. गीतेच्या रूपानं भगवंतानं श्रीकृष्ण रूपात अर्जुनाला प्रत्यक्ष वेदच उघड करून दाखवला. गीतेची योग्यता वेदांपेक्षा अधिक आहे. वेदांनीच गीता रूप घेतले. भावार्थ दीपिकेच्या निमित्तानं गीतेनं नवस्वरूप आता धारण केले. गीतेची सेवा केली तर ब्रह्मानंद मिळतो. तो ब्रह्मानंद भावार्थ दीपिकेतून आता प्रगट झाला आहे. गीता ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. ही भावार्थ दीपिका तुझी वाङ्मयीन मूर्ती आहे. हे तू ध्यानात ठेव. निवृत्तीनाथ अत्यंत प्रेमानं आणि आईच्या मायेनं बोलत होते. ज्ञानदेवांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे चरण पकडून ते म्हणू लागले, गुरु माऊली, मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. मुक्ताई आणि सोपाना हा गुरुशिष्य प्रेमसोहळा अनुभवत होते. मुक्ताई पुढे आली. तिनं सद्गुरूंना वंदन केलं आणि लढीवाळ भाषेत सांगू लागली, दादा,
आपला हा ज्ञानूदादा आज 18व्या अध्यायावर बोलायला सुरुवात करणार आहे. तू म्हणाला होतास ना की आजची रात्र आपण जागून काढूया. खरे तर तू आणि ज्ञानूदादा दोघंही बोलायला लागलात की असं वाटतं हे सारं बोलणं केवळ ग्रहण करावं आणि चित्तात साठवून ठेवावं. तूच ज्ञानूदादाबरोबर या 18व्या अध्यायावर बोल. आम्ही दोघे तो तुमचा दोघांचा संवाद फक्त ऐकू. सोपान तर अल्पाक्षरी होता. ही भावंड बोलायला लागली की तो कधी कधी आपले विचार मांडायचा, परंतु बहुतांश वेळेला तो या तिघांचं मधुर बोलणं फक्त चित्तात साठवायचं. सोपाना जागेवर उभा राहून सद्गुरूंना नमस्कार करून म्हणू लागला, दादा, तूच तर आम्हा सर्वांचा मायबाप. तुझ्यामुळं तर ज्ञानूदादा ब्रह्मपदावर आरूढ झाला. आज मी सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे ते सुंदर अलौकिक रूप पाहिले. सगळ्यांना ते रूप दिसलेले. तो ज्ञानदेवांजवळ उभा होता. तो क्षण मी माझ्या हृदय मंदिरात जपून ठेवला. ते सुंदर अलौकिक रूप पाहिलं. तो ज्ञानदेवांजवळ उभा होता. तो क्षण मी माझ्या हृदया मंदिरात जपून ठेवला. ते पाहताना माझ्या मनी 2 ओळी आल्या होत्या. कृष्णाची या पंथे चालिलो दातारा, कृष्णाची या पंथे चालिलो दातारा, तव मार्ग एक सरा तुझ माझी, तव मार्ग एक सरा तुझ माझी. आदि ब्रह्ममूर्ती तुची, तुची विष्णू स्थिती, तुझ कैवल्यपती मोल नाही, तुझ कैवल्यपती मोल नाही. मुक्ताई पुढे आली आणि म्हणाली, दादा, आपला ज्ञानोबा किती रे भाग्यवान आहे. प्रत्यक्ष भगवंत रथातून येऊन त्याला दर्शन देऊन गेले. तुला माहीत आहे, आज ज्ञानदेवाने साक्षात्कारी 16 अभंगातून प्रगट केला. मी तेव्हा त्याच्या बाजूलाच उभी होते. हे सारं लक्षात ठेवून मी तो लिहून पण काढला. तू वाच. श्री निवृत्तीनाथांनी अभंग वाचला आणि म्हणाले, ज्ञानोबा, तुझ्यासारखे इतके गोड गोडुले अर्थ भारले अभंग कुणालाच लिहिता येणार नाही. मला वाटतं या 18व्या अध्यायावर निरूपण चालू असताना तू हरीची स्तुती गाणारे 27 अभंग लिहून काढ. तो नवा हरिपाठ होईल. ज्ञानोबांना खूप समाधान वाटलं. सद्गुरूंचे आशीर्वाद त्यांना लाभले होते. बराच वेळ ही 4ही भावंड अश्वत्थापाशी बसली होती. सद्गुरूंनी गीतेतले 78 श्लोक सुस्पष्ट आवाजात असे काही म्हटले की ज्ञानदेवांना सद्गुरूंना अभिप्रेत असलेला भावार्थ लगेच समजला. श्लोक म्हणतानाच असा म्हणला पाहिजे की त्यातला अर्थ आपल्यालाही समजला पाहिजे. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानदेवा, तुला मी सांगतो, तुझे 18व्या अध्यायावरचे निरूपण हाच एक विश्वचमत्कार होईल. तुझ्या मुखातून विश्वकल्याणाची प्रार्थना अशी काही प्रगट होईल की ते उद्याच्या विश्वाचे शाश्वत असे प्रार्थना गीत असेल. हे तुझे भगवंताकडचे मागणे विश्वभर पसरेल. विश्वशांतीची ही नवी ऋचा ठरेल. यशस्वी हो, चिरंजीव हो. सर्वजण नदीकडे निघाले. सर्वांनी स्नान केले. झोपडीकडे परतले. मुक्तेनं सर्वांना एका पाटावर बसवले. सर्वांना औक्षण केलं. तेव्हा निवृत्तीनाथ चटकन उठले. मुक्तेच्या हातातलं तबक त्यांनी घेतलं आणि पुन्हा त्यांनी ज्ञानदेवांना ओवाळलं. पुन्हा आशीर्वाद दिला, ज्ञानदेवा, तू विश्ववाङ्मयात अमर होशील. ज्ञानदेवांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. सोपान हातात शंख घेऊन पुढे उभा होता. मागे ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ उभे होते. पाठीमागून मुक्ताईनं हातात तबक घेऊन चालायला सुरुवात केली. देवळापाशी सगळे आले. सोपानाने शंख वाजवला. ज्ञानदेव आसनापाशी बसले. सर्व श्रोत्यांना प्रेमभारला नमस्कार केला. आसनावर बसले. हातात भुर्जपत्र घेतले. माथ्यावर ठेवले. त्यांच्या मुखातून 18वा अध्याय ऐकायला श्रोते उत्सुक झाले होते. ज्ञानदेवांनी सभोवार पाहिलं. त्यांच्या ध्यानात आलं,
सद्गुरूंच्या शेजारी भगवंताची सावळी मूर्ती मानवी रूप घेऊन बसलेली होती. त्या मूर्तीचं तेज सर्वत्र पसरले होते. ज्ञानदेवांनी भगवंताला नमस्कार केला आणि आपल्या भाष्याला सुरुवात केली. आता 18व्या अध्यायाचा प्रारंभ. प्रत्येक अध्यायाच्या आरंभी प्रथम देवतेचं आणि गुरूंचं स्तवन ते करत असतात. जय 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 देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्मजरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ, विदलिता मंगळ कुळ, निगमागम द्रुमफळ फलप्रद. जय जय देव सकळ, विगत विषय वत्सल, कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंदिल, जगदुन्मिलना विरल केली प्रिय. जय जय देव निष्कळ, स्फुरद मंदानंद बहळ, नित्य निरस्ताखिल मळ मूलभूत. जय जय देव स्वप्रभ, जगदंबुद गर्भनभ, भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. जय जय देव विशुद्ध, विदुदयोद्यान द्विरद, शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देवैकरूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प, कंदर्प सर्पदर्प, भक्तभाव भुवनदीप तापापह. जय 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 देव अद्वितीय, परिणतो परमैकप्रिय, निज जनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरो, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद्रुम बीज परप्ररो हणावनी. स्वसंविद्रुम बीज प्ररो हणावनी. सगळी संस्कृतोद्भव रचना आहे बघा सगळी. आणि निवृत्ती रायाला उद्देशूनच त्यांनी सगळं म्हटलेलं असतं. कारण गुरु म्हणून आपल्याला ते गीत सगळ्यांना माहिती आहे. गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. गुरु आणि परमात्मा एकच आहेत. श्रीराम आणि श्री समर्थ हे दोघं तद्रूप का झाले, तर त्यांनी त्यांना गुरु मानलेले. आणि तो जो अगदी आपला जवळचा भक्त आहे, त्या दोघांमधलं द्वैत कधीच संपलेलं असतं. भगवंत आणि भक्त हे वेगळे राहतच नाहीत. आणि तसंच इथं झालेलं आहे की या निवृत्तीने सगळी काय म्हणू आपण दीक्षा म्हणू किंवा सगळा उपदेश हा ज्ञानदेवांना केलेला आहे. आणि ज्ञानदेव त्या ठिकाणी यशस्वी होण्याचं कारण गुरूंचा वरदहस्त. आपल्याला सुद्धा बघा, केवळ गुरूंचं स्मरण जरी केलं तरी आपल्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आता हल्लीच्या काळात शिक्षण प्रक्रियेमध्ये वेगळं आहे सगळं, या गुरूंबद्दलचं एवढं. पण हा अध्यात्मामधला जो गुरु असतो तो मात्र सर्व काही आपल्याला मिळवून देत असतो. आणि म्हणून ते सांगतायत. आता आपण एकेका ओवीचा उद्या म्हणजे आता सोमवारपासून अर्थ बघूयात. काही अडचण आली तर थोडी सोमवारची वेळ बदलावी लागेल. आणि त्या दिवशी आमची एक मीटिंग आहे. आणि एकतर मग 3 वाजता घ्यावं लागेल, नाही तर मग असंच दुपारी 2 वाजता वगैरे. कारण नाहीतर मग हे होणार नाही, आपलं त्या दिवशी होणार नाही. कारण बरोबर 4ला मीटिंग असते आमची. तर आता ते सांगतायत की हे सद्गुरू देवा निवृत्ती राया,
तू मनानं अत्यंत निर्मळ आहेस, निज जनाखिल मंगळ. जय जय देव निर्मळ. देवाला निर्मळच, देवाकडं काहीच अपवित्र काहीच नसतं आणि देव आणि गुरु हा एकच आहे. आणि तू कसा आहेस तर निज जनाखिल मंगळ. आम्हा भक्तजनांचं मंगल चिंतणारा आहेस, अखिल सगळ्यांचं मंगल चिंतणारा आहेस. आणि जन्म जरा जलद जाळ. आणि जन्म जरा म्हणजे वार्धक्य या सगळ्यांना जलद म्हणजे त्या मेघांना जलद जाळ प्रभंजन. ते जाळ म्हणजे जो समूह आहे, मेघांचा जो संपूर्ण जो समूह आहे, जन्म वार्धक्यरूपी मेघांना संपूर्णपणे पांगवणारा आहे, म्हणजे तो विखरून टाकणार आहे. असे छान त्यांना अगदी उपमा त्यांनी दिलेले आहेत. सगळी एक 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 काय म्हणू आपण. आणि निगमागम द्रुम फळ फलप्रद. निगम म्हणजे वेद, सगळं वेदांना जाणणारा आणि वेदांपासून सगळं हे जे ज्ञान मिळालेलं आहे, त्यामुळं फळप्रद म्हटलेले म्हणजे सगळ्या प्रकारची फळं देणारा असा तू आहेस. आणि अशा तुझा मी जय जयकार करतो असं ते सांगतात. कारण सगळं हे मोक्षाचं निळेभोर आकाश दृष्टीपथात आणणारा तू आहेस, त्यामुळं तुझा मी जय जयकार करतो. अशी ही फक्त पहिली आणि दुसरी ओवी आपण थोडीशी घाईघाईत पाहिलेली आहे, कारण याची पार्श्वभूमीच खूप सुंदर आहे. वामन देशपांडे म्हणून आहेत आणि त्यांनी इतकं सुंदर हे रचलेलं आहे ना, यात माझं असं काहीच नाही, फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. आणि ज्ञानदेवांनी तर इतकं सुंदर आपल्यापुढे काय म्हणू ही वाङ्मय मूर्ती उभी केलेली आहे. जशी समर्थांनी दासबोध ही आहे की त्याच्यातला एक 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 शब्द आपल्याला रोजच्या जीवनात कसा उपयोगी पडतो, तसं ह्या सगळ्या पहिल्या प्रार्थनेवरूनच आपल्या लक्षात येतं की आपण सद्गुरूंवर केवढी श्रद्धा ठेवली पाहिजे. मग तो आपल्याला भगवंताच्या रूपात असेल किंवा आपल्याला अध्यात्मातले गुरु लाभलेले असतील, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि आपलं कल्याण करावं अशी प्रार्थना करूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरुहो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.